रायगडमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आपल्यापर्यंत। अलिबागमधून ही धक्कादायक बातमी। रेवदंडा समुद्र किनाऱ्याजवळ कोर्लईमध्ये खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे। यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती। बोटीतून पाकिस्तानमधून आलेले काही व्यक्ती उतरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यामुळे पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। संशयास्पद बोट कोर्लईच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे। पोलिसांचं म्हणणं असं होतं की ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती हे काय अद्यापपर्यंत आम्हाला कळलं नाही। त्या रडारच्या टॉवरमध्ये जाऊनसुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं। ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाट झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचं अजून बोट सापडलेली नाही आहे। तर थेट कोर्लईमधून याबाबतचे अपडेट्स आपल्याला देतात आमचे प्रतिनिधी सचिन कदम। रायगड जिल्ह्यामधल्या कोर्लाई बंदरामध्ये संशयास्पद बोट आल्याची घटना काल रात्री घडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती। आता आपण कोर्लाई बंदरामध्ये आहोत। या परिसरामध्ये मध्यरात्री एक संशयास्पद बोट आल्याची घटना समोर आली होती आणि यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती। याच परिसरामध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। सर्व प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी तपास करत होत्या। मात्र याचा अद्यापही कोणी दुजोरा देत नाही आहे। आपण जर काही परिस्थिती पाहिली तर काल रात्री मध्यरात्री साधारणतः 2 नॉटिकल माइलच्या परिसरामध्ये या समुद्रामध्ये एक पाकिस्तानी बोट आल्याची माहिती समोर आली आणि त्या बोटीमधनं काही माणसं देखील उतरण्याचं सांगण्यात आलं। मात्र आपण जर का आता कोर्लाई परिसरामध्ये पाहिलं तर नागरिकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि पोलीस यंत्रणा सुरक्षा यंत्रणा देखील फिरताना दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।